कानून के हाथ लंबे होते हैं याचा अनुभव पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी घेतला। खुनाचे धागेदोरे नसतानाही वालचंदनगर पोलिसांनी तावशी तालुका इंदापूर येथील स्मशानभूमीमध्ये जाळलेल्या अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा तपास लाकूड व हाडांच्या राखेवरून लावून खून करणाऱ्या दोघांना जेरबंद केले। या प्रकरणी दादासाहेब मारुती हरिहर वय 30, विशाल सदाशिव खिल्लारे वय 23, दोघे राहणार गोळखी तालुका फलटण जिल्हा सातारा यांना वालचंदनगर पोलिसांनी अटक केली। या दोघांनी हरिभाऊ धुराजी जगताप वय 47 राहणार गंगाखेड जिल्हा परभणी या व्यक्तीचा खून केला। वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तावशी गावामध्ये 16 नोव्हेंबर रोजी स्मशानभूमीमध्ये सकाळी पोलिसांना काहीतरी जडत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। यावेळी पोलिसांना हाडे, राख व निखारे सापडले। सदरची हाडे मनुष्याची आहेत की प्राण्याची आहेत याची माहिती मिळत नव्हती। स्मशानभूमीमधील राख चाळल्यानंतर त्यांना राखेमध्ये दाताच्या कॅप व चाब्या दिसल्या। तसेच स्मशानभूमीपासून काही अंतरावर जमिनीवरती रक्त सांडल्याचे आढळल्यामुळे पोलिसांनी घातपाताचा संशय आला। स्मशानभूमीत अर्धवट जळालेली लाकडे व शिल्लक लाकडांवरून पोलिसांनी तपासाची सुरुवात केली। आजूबाजूच्या गावात तपास केल्यानंतर गुणवरे तालुका फलटण जिल्हा सातारा वखारीमधून दादासाहेब हरिहर व विशाल खिल्लारे यांनी 15 नोव्हेंबर रोजी अंत्यविधीसाठी लाकडे नेली। आजूबाजूच्या गावामध्ये तपास केल्यानंतर गुणवरे तालुका फलटण जिल्हा सातारा वखारीमधून दादासाहेब हरिहर व विशाल खिल्लारे यांनी 15 नोव्हेंबर रोजी अंत्यविधीसाठी लाकडे नेली असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दोघांना ताब्यात घेतले। सुरुवातीला दोघांनी काहीच माहीत नसल्याचा आव आणला होता, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच जगताप त्याचा खून केल्याची कबुली दिली। पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी तपास करून खून प्रकरण उघडकीस आणले।